नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम उपम्याची रेसिपी दाखवणार आहे. उपमा किंवा उपीट काहीही म्हणू शकता. ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला उपमा करण्यासाठी परफेक्ट प्रमाण बघायला मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे कढईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे. तूप चांगले गरम झाल्यावर आपण त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालणार आहोत. रवा आपल्याला लो फ्लेमवर चांगला 5 ते 7 मिनिटे भाजून घेणार आहोत. रवा भाजताना त्यामध्ये तूप टाकल्यावर उपमा चांगला मोकळा होतो व टेस्टलाही छान लागतो. या ठिकाणी आपण बारीक रव्याऐवजी जाड रवाही घेऊ शकतो. काही जणांना जाड रव्याचे उपीट आवडते, तर रवा हा आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. इथे आमच्या घरामध्ये सर्वांना बारीक रव्याचा उपमा आवडतो, त्यामुळे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. आपला रवा इथे चांगला भाजला गेलेला आहे. रव्याचा भाजताना खमंग सुवास आला की समजायचं आपला रवा मस्त भाजलेला आहे. रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे व दुसऱ्या गॅसवर उपम्यासाठी रवा घेतलेल्या वाटीनेच 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. आता आपण उपमा तयार करायला घेऊयात. तर त्याच कढईमध्ये इथे 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर आपण यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे व 3 ते 4 बारीक चिरलेल्या मिरच्या, तसेच उपम्याची टेस्ट चांगली आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये कढीपत्त्याची पाने अवश्य घालावीत. यामध्ये मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घातलेली आहेत. कांदा एकसारखा हलवत राहिल्यावर तो सगळीकडून चांगला भाजला जातो. मी उपीट सफेदच ठेवणार आहे. तुम्हाला जर उपीट हलकेच पिवळसर हवे असल्यास कांदा भाजतानाच त्या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा हळद घालू शकता. शक्यतो आम्ही सफेदच उपीट करतो. माझ्या मुलांना सफेद उपीटच खूप आवडते. यानंतर यामध्ये मी 2 चमचे उडीद डाळ टाकली आहे व ती 1 ते 2 मिनिटे चांगली भाजून घेतली आहे व त्यानंतर अर्धी वाटी वाटाणा टाकलेला आहे. हे ऑप्शनल आहे. यामध्ये मी चिरलेला टोमॅटो घालणार आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजले गेल्यावर यामध्ये आपण भाजलेला रवा यामध्येच परत अर्धा मिनिटे भाजून घेऊयात. कोणी कोणी रवा घालण्याऐवजी येथे प्रथम पाणी घालतात, पण मी येथे रवा घालते, कारण पाणी घातल्यानंतर रव्याच्या गाठी होतात. रवा कांद्यामध्ये भाजून घेऊन त्यामध्ये पाणी घातल्यावर रव्याचा गाठी बनत नाहीत व ते छान असे मऊ होते. आता रवा अर्धा मिनिट परतल्यावर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात व मीठ घातल्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं पाणी ओतूयात. पाणी आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता. जर उपीट पातळ हवे असल्यास पाण्याचे प्रमाण येथे आपण वाढवू शकता. हे सर्व आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर याला आपण 2 मिनिटे वाफ देऊयात. 2 मिनिटे झालेली आहेत. आता आपण उपम्यामध्ये कोथिंबीर, तळलेले शेंगदाणे, काजू घालू शकतो. शेंगदाणे व काजू येथे ऑप्शनल आहेत, पण माझ्या मुलांना उपम्यामध्ये तळलेले शेंगदाणे व काजू आवडतात, म्हणून मी उपम्यामध्ये ते घालते. आता आपले मऊसूत उपीट तयार झालेले आहे. ते आपण आता सर्व करून घेऊयात. अशा प्रकारे उपीट जर बनवले ते खूप छान मऊसूत व मोकळे होते व खायलाही ते छान लागते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व माझ्या या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.